अंग एक रात्र तू ये इकडं मी तुला सांभाळतो, अशी कमेंट योगेश पानसरेनं केलेली आहे मला. तर मी आता दादाच म्हणते, अरे दादा, तू ह्या गोष्टी मला पहिलं सांगायचं नाही का? मी सांगितलं असतं की तुझ्या बायकोला की बाई तू रात्री लोकाच्या घरी नको जात जाऊ, लोकाचे बेड गरम करायला, नवरेपाशी थांबत जा, नाहीतर मग नवरेवर अशी वेळ येते की लोकाच्या बायाला एक रात्र या म्हणायची. पण बाबा कोण येणार आहे रे? कारण लोकाच्या बाया त्यांच्या नवऱ्याच्या बंधनात आहेत, ते त्यांच्या नवरेपाशी थांबतात. आता तुझी बायको लोकाच्या घरात लोकाच्या बेडवर जाते, तुझ्यापाशी थांबत नाही, ह्याच्यात आमची काय चुकी बरं? आमची काय चुकी? तुझ्या बायकोलाच समजून सांग, नसेल तर आम्हाला सांग, आम्ही समजून सांगू की बाई स्वतःच्या नवरेपाशी थांबत जा. तुझा नवरा लोकाच्या बाईली कमेंट करायला एक रात्र ये म्हणून. आणि मला काय म्हणायचंय की मी हाकेवर व्हिडिओ टाकला होता की हाकेची पुरगी माझ्या पोराला द्यावी म्हणून. त्याच्यात तुझ्या बुडाला का आग लागली? तुला का वाईट वाटायलं? तुझ्याकडं 2 पुरी आहेत आणि त्यांना मी माझ्या पोराला करते किंवा पोरासाठी मागणी घातली नाही म्हणून जर तुला वाईट वाटत असेल तर तुला एक सांगू का, शेवटी मला घरात सून आणायची, नाची नाही. कारण तुझ्या व्हिडिओमध्ये तर दिसतंय तुझ्या पुरीसारखं नाचायलेल्याच असतात रे. त्यामुळं मला घरात सून आणायची, नाची नाही. आणि तुझ्या पुरीला संस्कार नसणार आहेत. त्याचं कारण सांगते, मुळात तुझ्या बायकोला संस्कार नाहीत. एकतर लोकाच्या घरात नवऱ्याला घरात एकट्याला सोडून लोकाच्या घराने जाती बेड गरम करायला, मग पुरगी काय करेल पुढं? आणि दुसरी गोष्ट, तुझ्या बायकोला वणणी घ्यायचं सुद्धा कळत नाही रे बाबा. वणणी अशी घेतली जाते, तिनं वणणी इकडं टाकली आणि इकडलं ओपनच ठेवलं म्हणजे गिराईक शोधायली, जगाला दाखवती बघा माझं कसं आहे. आता जर मग मी अशा आईची मुलगी माझ्या घरात सून म्हणून आणली, पुढं काय होणार आहे? त्यामुळं मी तुझ्या पुरीला मागितलं नाही. मग तुला ह्याच्यात वाईट वाटायची काय गरज आहे? कसं असतं ना दादा, माणसानं ना अवकात बघून कमेंट करायची. अवकातीच्या बाहेर जाऊन जर कमेंट केली तर मग अशा शब्दात ऐकावं लागतं. विनाकारण त्या हाके साहेबांच्या पुरीचा काय, विनाकारण त्या हाके साहेबांचा काय वर्ग काढा घेऊन बोलायला गेला आणि घेतली ना स्वतःची इज्जत काढून. कारण मी सोशल मीडियावर आहे म्हटले नंतर मला प्रत्येक सगळ्या कमेंट बघायला वाचायला तर वेळच नसती. पण चुकून माकून अशी माझी समोर एखादी कमेंट आली ना बघत असताना, तर मी त्याचं उत्तर देते बरं का. मराठीची वागी नाही ही विसरू नकोस. आणि मी सोशल मीडियावर आहे म्हटले नंतर जेव्हा मी व्यक्त होते आणि व्यक्त झाले नंतर मला चुकीच्या कमेंट आल्या